हाय नमस्कार, वेलकम टू माय सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. कसे आहात? बरेच बरेच आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या द्यावा ईश्वरचं मी प्रार्थना व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि आमचं बाहेरचं वातावरण तर बघताय तुम्ही. असं काय पण व्हिडिओ एडिटिंग केलं किंवा काय बोललं तर बाहेर असं कोणी गप्पा मारतं काय करतं ते सुद्धा इथं याडून जातं. त्यासाठी मग अगदी मनापासून सॉरी. तर बघा राशा येऊन गेलेली आता केरळाला गेली होती ती फिरायला. तर आता आलेली इथे. आता तिचे पण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. ती किती मस्त्या करते काय करते ते पण सर्व तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आणि राशाने काय काय आणलेलं आहे ते पण दाखवणार आहे. आता ती वरती झोपायला येते ना, तर बघा हे आणलेले तिने मस्तपैकी ते तुम्हाला दाखवते मी. बघा खूप छान आणि खूप किती क्यूट आहे बघा. हे बघा इतकी क्यूट मांजर. तिला आहे ना असं म्याऊचं खूपच येडं आहे तिला. तर हे बघा खूप छान आणि मस्त आहे ती. हे बघा बास्केटमध्ये आहे. तर कशी वाटली तुम्हाला राशाची कॅट? माव पण म्हणते कॅट पण म्हणते. आणि आता लहान मुलांना कसं इंग्लिशच शिकवायचे असतं म्हणून तिच्यासमोर आम्ही कॅटच म्हणतो. तर चला कशी वाटली राशाची कॅट तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुढे बोलू. खूपच छान आहे तर तुम्ही नक्कीच बघा. चला तर मग बाय बाय. हाय नमस्कार. आता मी इथे ना कपडे लावून दिलेले बघा. सोफ्याचे कवर आहे ना खराब होऊन गेले होते. आणि आता कसं उन्हाळ्याचं खूपच दूर येते ना, तर खराब होऊन जातात ते. त्यासाठी मग मी आधी सोफ्याचे कवर लावून दिले तिथे व्हायला. त्यानंतर बघा इथे साईडला मी कपडे पण भिजून ठेवलेले आहे. आज मी मशीनने धुणार आहे कपडे. तर बघा एवढे कपडे भिजून इथं ठेवून दिलेले आहे मी आता टपमध्ये. आता सोफ्याचे कवर धुतले गेले, रुमाल पण टाकलेला होता. आता काढून घेते साईडला आणि हे कपडे टाकलेले आता धुवायला. बघा मग इतकी धूर उडते ना, पाणी बघा किती काळ पण निघतंय बघा. आणि याच्यामध्येच मी ना थोडे चांगले हात धरणे होते तर ते पण टाकून दिलेलं आहे. त्याच्यामुळे एवढं पाणी खराब निघतंय. आणि आता पाणी पण इतकं खराब निघतंय ना, नुसतं असं लालसर दिसतंय पाणी. तर आमचं तर बरं आहे फिल्टर, इथं काय वांधा नाही. आता कपडे सगळे धुवून झाले होते तर मी इथं बघा सुकायला पण टाकून दिलेले. एवढे कपडे होते ना मावतच नव्हते. मग बाकीचे मी इथं डगमध्येच टाकून दिलेले आहे. आणि बाकीचे तर सगळे काय बाहेरच टाकलेले आहे मी. आता भांडे पण पडलेले आहे. कोमल येणारच आहे आता भांडे घासायला. त्यानंतर म्हटलं चला आता ही कोमल पण येईल आता भांडे घासायला. एवढे कपडे तर इथं सगळे टाकून दिलेले मी. बाकीचे बाहेर टाकले ते पण दाखवते तुम्हाला. हे बघा हे बाकीचे इथं बाहेर टाकलेले. आणि बाकी छोटे छोटे होते ना ते वरती स्टँडवर लावून दिलेले. हे बघा अशा प्रकारे ना आता कपडे वगैरे धुवून झालेले. तर म्हटलं आणि आमचा एरिया बघताना तुम्ही मी दाखवतच राहते तुम्हाला. पूर्ण असं गावठीसारखं आहे, खेडागावसारखा सगळं वातावरण पण. आणि हे बघा आता वातावरण पण कसं आहे. आणि पाऊसचा तर नामोनिशाणच नाही आहे. पाऊस अजिबात येतच नाही आहे. तर त्याला म्हटलं आता आहे ना मीठ पण भरून घेते मी. मिठाची पिशवी आणली होती, मीठ संपलेलं होतं माझं. तसं तरी एक पिशवी घरात राहते ते मी पण बरण्यांमधलं संपून गेलेलं आहे ना. आता दुसरी पिशवी आणेल. हे भरून दिली, आधीची पिशवी ही भरून दिली आता. आणि त्यानंतर दुसरी पिशवी आणेल ना ते घरात म्हणजे एक्स्ट्रा मीठ राहू देते मी. आणि ही अशी एक बरणी माझी भरलेलीच राहते पण तिला हातच लावत नाही मी. कारण मीठचा सापटा राहू द्यायचा घरामध्ये, चांगला राहतो, लक्ष्मीचा वास राहतो. तर बघा आता मीठ पण इथं भरून दिलेले. आणि ज्या काही 2 डबे असतात ना आपण जेवणासोबत ठेवून देतो साईडला. म्हणजे कधी कोणाला मीठ लागला आपण बोलत नाही मीठ लागणार आहे का, असं आपण साईडला ठेवून देतो ना, त्या डब्या पण भरून घेणार आहे मी आता इथं. हे बघा हे तर भरून दिलं. हे रोज यूज करायचं मीठ आहे माझं. मी आता याला साईडला ठेवते. गळा आहे ना इतका खाऊ पडतो आहे ना माझा. तर बघा आता इथं आहे ना दोघं डब्या मी भरून घेणार आहे. आणि हे दोघं डब्या आहे ना असं सोबतच भेटलेले आहेत. तर दोघं डब्या आता मी भरून देते. आणि हे कसं भरलेलं राहताना कोणी पाहुणे मंडळी पण आले ना आपल्याला असं सांगता पण येत नाही. आणि साईडला आता कसं असतं आपण काही काही बनवतो तर ताट पूर्ण भरून जातो, मग मीठ लावायला जागा राहत नाही. त्यासाठी मग हे असं डब्बी ठेवून द्यायची. आमच्या घरी अशा डब्या खूपच आहेत.
तर बघा ही अशी डबे ठेवून द्यायची, मग ज्याला लागलं तो घेऊन घेतो. असं करतो आम्ही. तर दोघं डबे आता मी भरून आता साईडला ठेवून देते. आणि चल म्हटलं आता काय बनवू मी अशा प्रकारे. आता हे बघा हे इथं ठेवून देते, हे पण इथं ठेवून देते. किचनवरतीच ठेवलेले आहे. आणि इथं चम्मच वगैरे चाकू वगैरे पटकन घेण्यासाठी या आचारच्या बरण्या पण इथंच आहेत. तर चला आता म्हटलं आहे ना आम्ही दोघंच जण आहेत, मग भरीतच करून घेते. इथं बघा वांग्याला मस्तपैकी असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी इथं गॅसवरच भाजून घेणार आहे याला आता मस्त. आणि चुलीमध्ये जर भाजलं ना एवढं भारी लागतं ना भरीत. पण आता एवढ्याशासाठी कुठं म्हटलं चूल वगैरे तो माझा तर इथं वरती मांडलेला आहे चूल, आणि तसा लोखंडाचा पण आहे माझा. पण आता बघा मी इथं आहे ना वांगं मस्तपैकी गॅसवर असं जाडी ठेवून, ही पापड भाजायची जाडी आहे, मस्तपैकी जाडी ठेवून आता हे वांगं मस्त असं भाजून घेतलेलं आहे. मी दाखवते तुम्हाला. बघा एक भाग झालेला आहे, आता हा दुसरा भाग पण झाला. आता याला काढून घेते मी आणि हे गार होईपर्यंत याला असंच ठेवून देणार आहे. गार झालं की मग वरची साल काढून घेणार आहे. आणि भरीत आहे ना आमच्या घरी नुसतं असं मीठ टाकून जरी दिलं ना तरी पण खूप आवडतं. आणि असं मी तर असं चटपटीतच बनवते, मला तर तसंच आवडतो. आणि आज तरी मॅगी मसाला पण नव्हता, बिना मॅगी मसालाचेच बनवले तरी इतकं भारी लागत होतं ना. आता बघा ही वरची अशी साल काढून घेणार आहे मी. त्यानंतर आहे ना मस्तपैकी याला आहे ना मध्ये बघून घ्यायचं याच्यामध्ये काही आहे तर नाही. आणि खरंच आता वातावरण चेंज झालेलं आहे ना, थोडं पाऊस तर येत नाही पण वातावरण चेंज झालेलं आहे, ऋतू पण बदलून गेलेला आहे ना, त्यासाठी आता गळा खोकवतोय ना. आता तर सर्दी नक्कीच भरवेल. आता एकदा तर निघेलच ते, ऋतू बदलला म्हणजे सगळ्यांना होतोच तो त्रास. तर बघा आता आहे ना वांगं मस्तपैकी असं मी वरचं डेंटल आहे ना असं काढून घेते. आणि एका प्लेटमध्ये याला आधीच बघून घेते मी काय आहे की नाही आहे. कसं असतं ना एखाद्या वेळेस बाहेरून वांगं जरी चांगलं राहतं ना तरीसुद्धा मध्ये काही पण असतं, मग म्हणून ते आपल्याला यूज करता येत नाही, म्हणून मी बघूनच घेते. हे बघा काहीच नाही, एकदम प्युअर वांगं होतं हे. तर मस्तपैकी असं भरीत मी बनवून घेतलेलं आहे बघा. खूप छान आणि खूप मस्त आहे. आणि जास्त निंबर पण नव्हतं, असं कवडं वांगं होतं ते, म्हणून त्यासाठी छान भरीत बनलेलं आहे इथं. याला आता मस्तपैकी असं मॅश करून घ्यायचं आहे बघा. आणि हे भरीत तर ना बाजरीच्या भाकरसोबत खूप छान लागतं, नाहीतर मग शिळी भाकर राहते ना, शिळी भाकरसोबत शिळी चपातीसोबत खूपच छान लागतं. पण माझ्याकडे आता न शिळी भाकर होती ना शिळी चपाती होती ना ताजी भाकर होती, तर मी चपात्यांसोबतच बनवलेलं आहे याला. आता 4-5 चपात्या पण टाकून घेणार आहे मी. इथं पीठ तर भिजवूनच ठेवलेलं आहे मी. आता हे मस्तपैकी असं मॅश झालेलं आहे बघा. आणि तुम्हाला आता मी साहित्यसुद्धा मी दाखवते याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे. याच्यामध्ये जेवढ्या वस्तू टाकल्या ना तेवढ्या कमी पडतात आणि तेवढंच भारी पण लागतं भरीत. त्यासाठी बघा आता मस्तपैकी मॅश झालेले दाखवते तुम्हाला आता वस्तू. हे बघा काय काय घेतलेलं आहे बघा मी. वाटाणे, शेंगदाणे, शिमला मिरची, टमाटे, कांदे, बारीक मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, जिरं. हे बघा हे वाटाणे, कोथिंबीर, जिरं, अद्रक लसूणची पेस्ट, बारीक मिरची, कांदे, टमाटे, शिमला मिरची, शेंगदाणे, वाटाणे, असं सर्व काही साहित्य मी इथं घेतलेलं आहे बघा. जवळून पण दाखवते तुम्हाला. हे सर्व काही साहित्य आता मी या भरीतमध्ये टाकणार आहे. भरीत पण मस्तपैकी असं मॅश झालेलं आहे. तर चला आता गॅस पेटवून मी इथं कढई ठेवणार आहे. आता आपल्याला इथं आहे ना तेल टाकून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला थोडीशी राई, थोडंसं जिरं टाकून घ्यायचे. त्यानंतर कांदे टाकून घ्यायचे आणि बारीक हिरवी मिरची कापलेली आहे ना ती पण इथं टाकून दिलेली आहे. यांना थोडंसं लालसर होऊ द्यायचं, याला परतून घ्यायचे. हे बघा असं परतू द्यायचं याला थोडा वेळपर्यंत. तर तुम्हाला दाखवते मी आता. आता आपलं जे काही साहित्य आहे ते संपूर्ण टाकून घ्यायचं इथं, फक्त कोथिंबीर ठेवून. इतकं छान इतकं टेस्टी लागतं ना हे घरी. तुम्ही जर एकदा बनवणार ना तर परत नक्की असं परत परत बनवणार तुम्ही. आमच्या सगळं घरी एक म्हणणार तो आधी एवढ्या वस्तू टाकून का मी घरीच बनवलं ते किती छान लागते. आता तुम्हाला परत परत ते वांगे आणून देतील आणि बनवायला लावते. आता आपल्याला हे छान मस्त असं परतून झालेलं आहे बघा.
आता आपल्याला आधी येत आहे ना भरीत टाकून द्यायचं आहे आणि वरून आता थोडी चटणी टाकायची आपल्याला बघा. ही थोडीशी तिखटवाली चटणी आहे आणि ही आहे ना थोडीशी हळद टाकून घ्यायची आपल्याला. त्यानंतर ही तिखटवाली चटणी टाकायची. ही चटणी अजिबात तिखट नाही आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचे. तर चला बघा भरीत मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि किती छान आणि किती मस्त दिसतंय ना. असं बघून असं तोंडाला पाणी येतं आहे. तर चला मी आता चपात्या पण करून घेणार आहे कारण की पीठ भिजून मोरून झालेलं आहे माझं. आता इथं चपाती एक करून शेकून घेतलेली मी. आता ही दुसरी पण शेकून घेणार आहे. अशा प्रकारे ना चपात्या पण मी इथं करून घेणार आहे. तर चला आमच्या घरी तर सर्वांनाच भरीत आवडतं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. ज्या पण ताई नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पहा आणि लाईकच करत नाही ताई, माझ्या गोड ताई लाईकच करत नाही. मी किती वेळा सांगितलेलं आहे व्हिडिओ पण बघा आणि लाईक पण करा. मी तुमच्यासाठी एवढे छान छान व्हिडिओ ब्लॉग बनवत असते तरीसुद्धा. आणि असं नसतं की कॅमेरासमोर आला म्हणजे व्हिडिओ होऊन गेला आणि परत अपलोड केला गेला, तसं काही नसतं. पूर्ण दिवस मेहनत घ्यावी लागते कारण की ही एवढी मेहनत आपण असं स्वयंपाक करायला बसलो ना पटकन होतो, पण असं व्हिडिओ वगैरे शूट करायचा राहिला ना खूप वेळ लागतो स्वयंपाकाला. पण तेवढी पण मेहनत आपली जाते. त्यानंतर मग एडिटिंग करायचं, त्यानंतर व्हिडिओ अपलोड करायचा, खूप 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 मेहनत लागते. तर त्यासाठी तुम्हाला बघायला काय फक्त उघडून बघून घेता आणि लाईक करत नाही. तर लाईक करत जाता येईल. त्यासाठी मी एवढे छान छान व्हिडिओ बनवत असते की तुमचा पण टाईमपास होईल आणि बघायला शिकणार तुम्ही. काहीतरी असं नवीन वस्तू बनवली म्हणजे ज्या ताईंना येत नाही त्या पण शिकून जातात आणि ज्या ताईंना माहीत नसतं भरीतमध्ये काय काय वस्तू टाकतात किंवा कोणती वस्तूमध्ये काय वस्तू टाकतात ते पण शिकून जातात ना. त्यासाठी मी एवढे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर तुम्ही एक लाईक कमेंट तर नक्कीच करा आणि ज्या ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब तर नक्कीच करा. चला आता भरीत वगैरे सर्व काय मस्तपैकी झालेलं आहे. चपात्या पण करून झालेलं आहे आणि मी इथं मस्तपैकी काकडी कापून घेतलेली आहे, सोबत लोणचं घेतलेलं आहे. चला आता मस्तपैकी जेवण करून घेऊया. आता आम्ही मस्तपैकी जेवण वगैरे करून थोडंसं आराम करून घेतला. आता बघा 4 वाजून गेलेले होते. तर चला म्हटलं दुपारचं दूध गरम करून ठेवलेलं होतं ना मी. आता मस्तपैकी ही साय काढून घेते. तो पांढरा डब्बा आहे ना तो माझा भरून गेलेला आहे. आता हा दुसरा डब्बा बनवलेला आहे बघा मी. आता हा डब्बा भरेल ना तेव्हाच मी तूप बनवेल आणि तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ दाखवेल मी. तर तुम्ही बघू शकता. आता मस्तपैकी मलाई सर्व आजूबाजूची पण काढून घेतलेली आहे मी आणि आता हे पातेलं परत लगेचच फ्रीजमध्ये ठेवते. आता चहासाठी चहापुरतं काढून घेतलेलं आहे मी दूध आणि दुधावरची साय पण काढून घेतली आहे मी डब्यामध्ये. आणि आता चहा उकळते ना तोपर्यंत देवपूजा पण करून घेणार आहे मी. इथं दिवा लावून घेणार आहे. संध्याकाळच्या टायमाला फक्त दिवाच लावून घेते मी आणि अगरबत्ती लावून घेते, ओवाळून घेते. कसं असतं ना लक्ष्मीचा वास राहतो आणि संध्याकाळच्या टायमाला लक्ष्मी येते आपल्या घरामध्ये. मग अगरबत्ती धूप बत्ती जर लावले ना तर असं तर जे काय
तर जे काही वाईट शक्ती असते ना ती बाहेर जात असते आणि पॉझिटिव्ह शक्ती आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून संध्याकाळच्या टायमाला असं दिवाबत्ती धूपबत्ती असं करून घ्यायची, सगळ्या घरामध्ये पण फिरवून द्यायची, तर माझी चहा होतावून जाईल. त्यासाठी मी आता एवढाच व्हिडिओ